लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। जर तुम्ही देखील 12व्या हप्त्याची प्रतीक्षा किंवा वाट जर पाहत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, कारण की राज्य सरकारने 15 ते 20 मिनिटांपूर्वीच अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता डीबीटीच्या अंतर्गत थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। सोबतच आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे राज्य सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी 2 गिफ्ट या ठिकाणी जाहीर केले असून आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे। यामध्ये आता मे महिन्याचा 11वा हप्ता जमा झाल्यानंतर आता जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आणि आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासोबत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता देखील आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सोबतच आता लाडक्या बहिणींना एकूण 40,000 रुपयांचा देखील आता लाभ मिळणार आहे। राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये आणि एकूण 40,000 रुपयांपर्यंत आता आर्थिक लाभ देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे, कारण की आता राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली आहे। सोबतच आता जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे याकरिता साधारणतः 3,000 कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। यामध्ये आता काही लाडक्या बहिणींना एकूण 3,000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे, त्यानंतर काही लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा हप्ता आणि काही लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयांचा हप्ता आता देण्यामध्ये येणार आहे। तर मग आता जून महिन्याचा 12वा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांचा मिळणार आहे, त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा आणि कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयांचाच मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर आता 12व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने आता जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्हे राज्य सरकारने या ठिकाणी जाहीर केले असून आता पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्हे या ठिकाणी पात्र करण्यामध्ये आले आहेत। सोबतच आता बँकांची देखील लिस्ट जाहीर झाली असून आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत ते देखील आपण पाहणारच आहोत। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सोबतच तुमच्या जिल्ह्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता एक्झॅक्ट किती वाजता आणि केव्हा जमा करण्यामध्ये येणार आहे ते देखील आपण सविस्तर पाहणार आहोत। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत जर पाहत गेला तर तुमचा खूप मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे। म्हणजेच की आता जून महिन्याचा 12वा हप्ता आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहे। त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता आता 100% तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आणि हा हप्ता कसा मिळवायचा, म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा ते देखील मी सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सोबतच 40,000 रुपयांची रक्कम देखील कशी मिळवायची ते देखील मी सांगणार आहे। त्याकरिता व्हिडिओला फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता या ठिकाणी फक्त आता स्क्रीनवरती पाहत चला। राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी जाहीर केली आहे। फक्त आता लक्षपूर्वक ऐका। आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा राज्य सरकारने आता कायमची संपून टाकलेली आहे। फक्त आता आज येणार की उद्या अशी प्रतीक्षा लाडक्या बहिणींना आहे। म्हणजेच का आता हप्ता नेमका केव्हा जमा होणार असा प्रश्न आता लाडक्या बहिणींमधून उपस्थित केला जात आहे। म्हणजेच की जून महिन्याचा 12वा हप्ता केव्हा किती वाजता जमा होणार आहे असा प्रश्न लाडक्या बहिणींमधून उपस्थित केला जात आहे। आणि त्यातच आता राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। जो जून महिन्याचा म्हणजेच की जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे त्यासाठी साधारणतः 3,000 कोटी रुपयांचा निधी आता डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे। साधारणतः 3,000 कोटी रुपयांचा निधी आता जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला। आता बहिणींची प्रतीक्षा संपली आहे, मात्र आता सरकारने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे। त्यानुसार आता
बहिणींसाठी पैसे मंजूर केले आहेत, म्हणजेच की साधारणतः 3000 कोटी रुपयांचा निधी आता जून महिन्याच्या 12 हप्त्यापोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता पैसे आता वाटप करण्यास सुरुवातच होत आहे, म्हणजेच की लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, आता हप्ते वाटपाचा निर्णय तर झालाच, पण आता तुम्हाला महत्त्वाचे काम करावं लागणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आता तुम्हाला महत्त्वाचं काम करावं लागणार आहे, जेणेकरून जून महिन्याचे पैसे सर्वात आधी बँक खात्यावरती येतील व जास्त रक्कम पण तुम्हाला मिळेल। म्हणजेच की आता राज्य सरकारची अर्जंट सूचना या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो मिळवण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काम तात्काळ करावं लागणार आहे। आता कोणतं काम केलं तरच जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे ते देखील मी सांगणार आहे, फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता, राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता पहिला टप्पा 16 जिल्हे आता राज्य सरकारकडून जाहीर झाले असून आता बँकांची लिस्ट देखील प्रसिद्ध करण्यामध्ये आली आहे। आता सर्वात आधी कोणत्या 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता आता जमा होणार आहे ते आपण पाहूयात। त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते पाहूयात आणि त्यानंतर एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आणि त्यानंतर एकदम शेवटी जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी काय करावं लागणार आहे आणि जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो नेमका केव्हा आणि किती वाजता बँक खात्यावरती जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे। आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही, त्यामुळे फक्त आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सर्वात आधी आता कोणत्या 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता आता जमा होणार आहे ते आपण सविस्तर पाहूया। आता पहिला जो जिल्हा राज्य सरकारने जाहीर केला आहे तो आपल्याला नाशिक पाहायला मिळत आहे। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, कारण की आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी जून महिन्याचा 12वा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे। सोबतच नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता प्लस गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये देखील आता जमा होणार आहेत। आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा हा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे माहिती सांगत आहे, कारण की जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना याचा लाभ होईल। आता मी थोडक्यामध्ये सांगत आहे, लक्षपूर्वक आहे का। आता जो गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता राज्य सरकार देत आहे, याच्यासाठी तुमच्या घरातील गॅस हा तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे, म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे। तुमचा गॅस महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला वर्षाचे 3 हप्ते मिळतील। पहिला हप्ता 830 रुपये, दुसरा देखील 830 रुपये आणि तिसरा देखील 830 रुपये, यांची जर बेरीज केली तर साधारणतः 2490 रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल। त्यानंतर दुसरा जिल्हा या ठिकाणी बीड असेल। बीड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वाटप होणार आहे। तिसरा जिल्हा पुणे आहे। पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम आता वर्ग करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर असेल। या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे। अजून बऱ्याच जिल्ह्यांची आधी आपण पुढे पाहूयात, म्हणजेच की साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ही रक्कम वर्ग करण्यामध्ये येणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही आता वर्ग करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर आता एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आणि राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूण 40,000 रुपयांचा लाभ देत आहे ते देखील मी सांगत आहे, फक्त आता लक्षपूर्वक ऐका। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अर्थमंत्री अजित पवार असल्यामुळे आता त्यांनी महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना याचा चांगलाच फायदा होणार आहे। म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण 40,000 रुपयांपर्यंत आता राज्य सरकार कर्ज देणार आहे। आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे हे जे 40,000 रुपयांचे कर्ज आहे हे तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही, फक्त आता लक्षपूर्वक ऐका,
कारण की राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे। आता हे जे 40,000 रुपयांचे कर्ज आहे ते मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे ते देखील सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता तुम्हाला राज्य सरकार व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण 40,000 रुपयांचे कर्ज देणार आहे आणि याच्या लाभासाठी तुम्हाला साधारणतः 5 ते 6 कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहेत। म्हणजेच की तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तुमचं म्हणजेच की बँकेचं पासबुक असेल, त्याचबरोबर तुमचा उत्पन्नाचा दाखला, म्हणजेच की साधारणतः 5 ते 6 कागदपत्रे घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्हाला हा अर्ज करायचा आहे। तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती हा अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज केल्यानंतर तुम्ही जर लाभासाठी पात्र ठरला तर तुम्हाला राज्य सरकारकडून एकूण 40,000 रुपयांचे कर्ज देण्यामध्ये येणार आहेत। याचा देखील तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता आणि हे 40,000 रुपयांची रक्कम जर तुम्हाला मिळाली तर ही रक्कम तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही, कारण की तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता आहे तो त्यानंतर म्हणजेच की तुम्ही कर्ज काढल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता न देता तो हप्ता बँकेकडे दिला जाईल। म्हणजेच की अशा पद्धतीने तुम्ही एकूण 40,000 रुपयांचा लाभ घेऊ शकता। आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा लाभ असेल, सोबतच एकूण 40,000 रुपयांचा लाभ असेल, कसे मिळवायचा ते तर आपण पाहिलेच आहे। त्यानंतर आता राज्य सरकारची कोणती महत्त्वाची सूचना आहे, म्हणजेच की आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी कोणतं महत्त्वाचं काम करावं लागणार आहे जेणेकरून हप्ता लवकर जमा होईल आणि त्यानंतर जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो मिळवण्यासाठी आता काय करावं लागणार आहे ते देखील थोडक्यामध्ये सांगणार आहे, लक्षपूर्वक ऐका। आता राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची सूचना या ठिकाणी जाहीर केली असल्यामुळे तुम्हाला आता तात्काळ KYC करून घ्यावी लागणार आहे। तुम्ही KYC करून घ्या, म्हणजेच की तुम्हाला जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी 2 महत्त्वाचे कामे करावं लागणार आहेत। पहिलं म्हणजे KYC असेल आणि दुसरं म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या, कारण की लिंक म्हणजेच की आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे अशाच बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। आता हप्ता मिळवण्यासाठी कोणते 2 महत्त्वाचे काम आहेत ते देखील आपण पाहिले आहे। त्यानंतर आता जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो एक्झॅक्ट केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण पाहूयात, लक्षपूर्वक ऐका। आता साधारणतः 3,000 कोटी रुपयांचा निधी म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी साधारणतः 3,000 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आणि प्रत्येक महिन्याचा जो हप्ता असतो तो महिन्याच्या शेवटी म्हणजेच की महिन्याच्या शेवटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असतो आणि त्याच प्रकारे आता जून महिन्याचा 12वा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच की साधारणपणे 20 तारखेच्या नंतर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता हा आता वर्ग करण्यामध्ये येणार आहे। मात्र याकरिता म्हणजेच हप्त्याच्या लाभासाठी हे 2 महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्या। पहिलं म्हणजे KYC आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या। तर अपडेट कशा प्रकारे वाटले कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।